त्याचा योग आहे, त्याचा योग चांगला. त्याला एका संतांची भेट झाली. त्याला वाटलं मरायचंच आहे, पण चला संतांचं दर्शन घ्यावं आणि मग विहिरीत जीव द्यावं. आणि त्या काठावर महात्मा होता. बेटा काजारा महाराज, तुम्हाला कसं काय खोटं बोलायचं म्हणे? मी तुमचं दर्शन घेणार आणि प्राण त्याग करणार, जीव देणार. घरी कटकट होती, घरी भांडण झालं, आम्हाला पुत्र संतान नाही, कंटाळलो. आता मी तुमच्या पाया पडतो आणि उडी मारणार. संतांना दया आली आणि संतांनी काय केले? फळ घेतलं. ते फळ घेऊन जा घरी म्हणे, ते तुझ्या बाईला खायला दे, तू पुत्र संतान होईल. फळ आणलं, फळ बायकोला दिलं, पण बायको रडत होती. तिची बहीण होती, तिच्या बहिणीनं घेतलं. बाईला बाई भेटूच नाही. एक तर तिचा संसार चांगला करत नाही, तर तिचा संसार मातीत टाकल्याशिवाय राहणार नाही. तिची बहीण होती. तिची बहीण सल्ला दिली, अगं म्हणे फळानं कुठं लेकरं होत असते का? विभूतीने कुठं लेकरं होत असते का? तेव्हा मागचा पुढचा विचार केला नाही. तिनं काय केलं? बाईला सांगल्याबरोबर बाई फळ खाईल का? नाही खाल्लं तिनं. ते फळ घेतलं आणि गाईच्या गोट्यात टाकलं. तिनं फळ खाल्लं नाही. दिवस गेले. तिनं फळ खाल्लं, गाईला दिवस गेल्याबरोबर मिया जर फळ खाल्लं नाही, मया नवऱ्याला जर माहीत जर झालं फळ गाईनं खाल्लं म्हणून, तर मला ठेवणार नाही जिवंत. अगं तू याची काय काळजी करते? तुझ्या नवऱ्याला माहीतच होणार नाही, तू पोटाला चिंच बांधून आहे. गरोदरपणाचं सोंग कर. सल्ला दिली. ठीक आहे म्हणे, मला दिवस जवळय, मला झालेलं तुला देतो म्हणे. परंतु बाईची सल्ला असते, मला झालेलं तुला देतो. तवरीकपर्यंत तो गर्दनात पराणाचं सोंग कर, चिंक बांधवलाय. नवऱ्याला सांगितलं मला दिवस आहे. नवऱ्याला आनंद झाला. साधूचा प्रसाद फळाला आला. बाईला 9वा महिना लागला, गाईला 9वा महिना लागला आणि बहिणीला सुद्धा 9वा महिना चालू झाला. तिनं म्हणे मी माझ्या बहिणीच्या घरी जातो. जा म्हणे, मी आनंदात आहो. जंगलामध्ये गेली. इकडे डिलेवरी झाली, इकडे कपडे काढून फेकून दिले जे बांधून होते. मुलगा झाला, धुंदुलीला दिला. इकडे काय झालं? गाईच्या गोट्यात 9 महिने, 9वा महिना लागलेला आहे. गाय कोट्यात आहे. आत्मादेव नावाचा ब्राह्मण बसलेला आहे गाईच्या कोट्यामध्ये. योनी मार्गातून महान तेजस्वी असा दिव्य पुरुष बाहेर आला. त्याचे कान गाईच्या कानासारखे होते आणि गोकर्ण जन्माला आला. गोकर्ण भगवान की जय. आणि गाईपासून झाला, पण कान त्याचे कसे होते? गाईच्या कानासारखे होते, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. हा धुंदुलीपासून झाला, पण धुंदुतकारी ठेवलं. आणि धुंदुतकारी म्हणजे काय? आणि धुंदुली कोणाला म्हणतात? जिची तरकट बुद्धी आहे तिला धुंदुली म्हणतात. धुंदुतकारी मोठा झाला, पुढे त्याला व्यसन लागले. बाप पुन्हा कंटाळला. पहिले का कंटाळला होता? पुत्र संतान नाही म्हणून. आणि पुत्र संतान झाल्याच्या नंतर व्यसनाधीन निघाला. त्याच्याकरता आत्महत्या करण्याकरता निघाला. संसारामध्ये कंटाळला होता. कारण काय? संसारच आहे. या संसार नगरी बाजार भरवावे. या संसार नगरी बाजार भरवावे. या संसार नगरी बाजार भरवावे. यात सुख आहे की त्यात सुख आहे, यात सुख आहे की त्यात सुख आहे. या संसार नगरी बाजार भरवावे. या संसार नगरी बाजार भरवावे. आपल्याला वाटते याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, पण नाही. पुन्हा आत्मदेवाला आणि बाबा
तीर्थयात्रा करा, आत्महत्या करू नका. काही दिवसानं गोकर्ण गेला. यानं 5 वेश्या घरात आणल्या. वेश्या काय करते? तन देते, धन देते, मन देत नाही, त्याला वेश्या म्हणतात. पण घरची सौभाग्यवती तन्मन धनाने सेवा करते म्हणून तिला सौभाग्यवती म्हणतात. धुंदुतकारी जोवरी पैसा आहे तोवरी आमचा उपयोग. ज्या दिवशी तुझ्यापासून पैसा संपला त्या दिवशी तू आमचा नाही. त्यावेळेस राज दरबारात चोरी केली, चोरीचं धन आणून दिलं. वेशीला कळलं, समजलं. वेशीने काय केलं? जिवंत बाजीला बांधून ठेवलं त्याला आणि पेटवून दिलं. योगायोगाने तो भूतात्मा झाला. गावातल्या लोकांना त्रास देऊ लागला. त्यावेळेस गावातल्या लोकांनी मांत्रिक तांत्रिक बोलवले. पुढे असा खेळ सुरू झाला. काही दिवसांनी गोकर्ण गावात आला होता. अरे भाऊ कुठे चालला? अरे काय म्हणे, राजा तू गेला, माय मरून गेली, तुझा भाऊ धुंदुतकारी 5 वेश्या घरात आणल्या आणि वेश्यानं त्याला फुकून टाकलं. तो भूतात्मा झाला, लोकांना त्रास देऊ लागला. तेव्हा गोकर्ण गावात आला आणि हवेच्या झुळकीनं धुंदुतकारी आला. दादा मला मांत्रिकापासून वाचव, मला मांत्रिकापासून वाचव. गावातले लोक म्हणायचे आम्हाला धुंदुतकारी पासून वाचव. तेव्हा गोकर्णानं गावामध्ये मीटिंग घेतली. तुम्हाला माझ्या भावापासून सुटका पाहिजे का? चला गावामध्ये भागवत लावा. तेव्हा लोक तयार झाले. आणि धुंदुतकारी तो मांडवात ये. पण मी मांडवात जर आलो तर लोक बसणार नाही. मांडवाच्या बाहेर येऊन बस. तेव्हा धुंदुतकारी बसला आणि भागवताला सुरुवात झाली. हरे नेमा झालं आणि गणगण इजाचा आवाज झाला. पळा पळा. तेव्हा धुंदुतकारी आला. धुंदुतकारी आला, पळा. तेव्हा गोकर्ण म्हणे बसा, पळू नका. आज त्याचा जरासा उद्धार झाला. हे कोण कोणाला सांगायला? सनत कुमार नारदाला सांगत आहे. समोर भक्ती बसून आहे आणि तिच्या मांडीवर कोण आहे? बेशुद्ध अवस्थेमध्ये ज्ञान आणि वैराग्य आहे. भागवत ऐकल्याने हे ज्ञान आणि वैराग्य जागृत होते. दुसरा दिवस हरेनमा झालं. झोपलेलं जे ज्ञान डोळे हलवायला सुरुवात केली. पुन्हा तिसरं हरेनमा झालं. हातपाय हलवायला सुरुवात केली. 4था दिवस उजळला. हातपाय हलवायला सुरुवात केली. 6वा दिवस प्रज्वलित झालं. 7वा दिवस यौवनत्व प्राप्त झालं. हे भागवत कथेनं झोपलेलं ज्ञान वैराग्य जागृत होते. याचा अर्थ काय? जीवाला भक्ती घडते, ज्ञान घडते, वैराग्याची वाटचाल घडते. म्हणून भागवतात यावं, भागवतात बसावं. 7 दिवसाचं भागवत आहे. त्याच्यातला कालचा दिवस गेला, आजचा दुसरा दिवस. असे करता करता पाहता पाहता 7 दिवस कसे जाईल ना माहीत होणार नाही. आनंदी आनंदामध्ये हे 7 दिवस जातात. कसे गेले, केव्हा गेले माहीत होणार नाही. मग आपण म्हणाल की पुन्हा 2 दिवस भागवत पाहिजे होतं. पण त्यानंतर 7 दिवस झालेले असेल. जे राजा परीक्षितीने 7 दिवस भागवत ऐकलं होतं तेच आपल्याला 7 दिवस ऐकायचं आहे. राजा परीक्षितीला माहित होतं की मी 7 दिवसानं मरणार. त्याला माहित झालं का या 7 दिवसामध्ये माझा 1 दिवस नंबर आहे आणि मी या 7 दिवसामध्ये जाणार. आपल्याला असं वाटत नाही की मी 1 दिवस मरणार आणि मी 1 दिवस जाणार. आपल्याला वाटतच नाही. हे 7च दिवस आहे. आजचा दिवस कोणणार आहे? कोणवार आहे? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, पुन्हा परत बुधवार. 7 दिवस आहे. तसं राजा परीक्षितीला 7 दिवसात नंबर होता. आपलाही नंबर या 7 दिवसातच आहे. त्याच्यातला कालचा दिवस गेला, आजचा दिवस उजळला. म्हणून आपल्याला हे साध्य करायचं आहे. 7 दिवस सतत आपल्याला भागवत श्रवण करायचं आहे. त्याच्यातला आजचा दिवस दुसरा. कारण जीवाला भक्ती घडते, ज्ञान घडते, वैराग्याची वाटचाल सुरू होते. हे सुतजी भगवंतांनी शौनकाधिकारी